मैं दिखता विलन जैसा हूं लेकिन काम करता हूं हिरो जैसा। हे वाक्य ऐकलं की समोर येतात ते म्हणजे खडकवासला मतदारसंघातील गोल्डन मॅन रमेश वांजळे। त्यांच्या बोलण्याची पद्धत, त्यांचे डायलॉग, अंगावर प्रचंड सोन्याचे दागिने, मतदारसंघावर मोठी पकड आणि व्यापक जनसंपर्क अशी देखील त्यांची ओळख होती। आता वांजळे यांची पुढची पिढी राजकारणात येण्याची तयारी करते। मग तापकीरांचं काय होणार? महायुतीत ही जागा कोणाला सुटणार? गोल्डन मॅन यांचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता आहे का? खडकवासला मतदारसंघाच्या विधानसभेचं गणित कसं असणार आहे याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बोलूयात। नमस्कार, मी संजना, टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये आपलं स्वागत। खडकवासला विधानसभा मतदारसंघाची पुनर्रचना 2009 साली झाली। 2009 पूर्वी हा राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा मतदारसंघ होता असं सांगितलं जातं। 2009 नंतर झालेल्या निवडणुकीत भाजपनं नेहमीच आघाडी घेतली। खडकवासला मतदारसंघ नव्याने झाल्यानंतर 2009 साली झालेली विधानसभा निवडणूक मोठ्या प्रमाणात गाजली ती गोल्डन मॅन रमेश वांजळे यांच्याचमुळे। 2009 मधील विधानसभा निवडणुकीत रमेश वांजळे हे प्रसिद्धीच्या झोतात आले। अंगावरील दागिने आणि त्यांची डायलॉगबाजी यामुळे ते प्रसिद्ध होते। ते काँग्रेसमध्ये होते। काँग्रेसमध्ये असल्याने राष्ट्रवादीनं त्यांचं तिकीट नाकारलं आणि आपल्या पक्षातील विकास दांगट यांना उमेदवारी दिली। ही गोष्ट आहे 2009 ची। आणि मग त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांना तिकीट देण्याचा विश्वास दाखवला। अपक्ष म्हणून उभं राहण्यापेक्षा मनसेनं वांजळे यांना साथ दिली। राज ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला आणि रमेश वांजळे यांनी तो सार्थ करून दाखवला। प्रचाराला फक्त 15 दिवस उरले होते, पण विधानसभा निवडणूक लढवायची म्हणून वांजळे यांनी खूप आधीपासूनच तयारी केली होती। या मतदारसंघात त्यांचा मोठ्या प्रमाणात जनसंपर्क होता। प्रत्येक मतदाराच्या जन्मतारखेपासून मोबाईल क्रमांकापर्यंतची सगळी माहिती ते जमवून ठेवायचे असं सांगितलं जातं। आणि या सगळ्याचा योग्य वापर त्यांनी केला आणि 2009 ला खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून रमेश वांजळे निवडून आले। वांजळे यांना आमदारकीचा अनुभव फक्त 2 वर्ष घेता आला। 2011 ला रमेश वांजळे यांचं निधन झालं। खडकवासला विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक लागली। त्यांच्या पत्नी हर्षदा वांजळे यांनी मनसेकडून निवडणूक न लढवता राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला। याच दरम्यान भाजप शिवसेनेच्या युतीनं धनकवडीतील नगरसेवक भीमराव तापकीर यांना उमेदवारी दिली। कदाचित राष्ट्रवादीकडून निवडणूक न लढवणं हे हर्षदा वांजळे यांना महागात पडलं। भाजपचे भीमराव तापकीर हे त्यावेळी पोटनिवडणुकीत निवडून आले। 2014 आणि 2019 या दोन्ही विधानसभा निवडणुकीत देखील भीमराव तापकीर हेच निवडून आले। त्यामुळे आता भाजप या मतदारसंघावर दावा सांगतोय। महायुतीत हा मतदारसंघ भाजपला सुटण्याची दाट शक्यता आहे। यांना भीमराव तापकीर यांची हॅट्रिक होईल की नाही, पूर्ण होऊ शकते का, हे पाहणं महत्त्वाचं आहे। आता मी असं म्हणण्याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा इच्छुकांची गर्दी, अजित पवार गटाने केलेला दावा आणि गोल्डन मॅन म्हणून ओळखले जाणारे रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे निवडणुकीत उतरणार असल्याचे संकेत। रमेश वांजळे यांचे पुत्र मयुरेश वांजळे हे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उतरतील अशी दाट शक्यता वर्तवली जाते। रमेश वांजळे यांच्या मृत्यूनंतर वांजळे कुटुंबानं राजकीय प्रवाहात एक पाऊल मागे टाकलं होतं। पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारत आपलं अस्तित्व त्यांनी कायम ठेवलं होतं। त्यामुळे जर इच्छुकांच्या गर्दीत वांजळे यांना उमेदवारी दिली तर ते प्रतिस्पर्ध्यांसमोर तगडं आव्हान उभं करू शकतात असं देखील त्यांच्या कार्यकर्त्यांचं मत आहे। मयुरेश वांजळे यांना मानणारा युवा वर्गही खडकवासला मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे असं सांगितलं जातं। शिवाय त्यांनी विधानसभा मतदारसंघाची पाहणी करायला देखील सुरुवात केली आहे। पण झालं असे की खडकवासला मतदारसंघात भाजप गेली 3 टर्म निवडून येत असल्यामुळे भाजपनं या मतदारसंघावर दावा सांगितला। दुसरीकडे अशी देखील कुजबूज सुरू आहे की राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी अजित पवारांकडे ही मागणी केली आहे की भाजपने खडकवासला राष्ट्रवादी अजित पवार गटासाठी सोडावा आणि त्या बदल्यात वडगाव शेरी हा जो विधानसभा मतदारसंघ आहे तो भाजपने घ्यावा। त्यामुळे हा मतदारसंघ अजित पवार गटाला सुटेल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि असं असलं तरी सध्या अजित पवार गटातून खडकवासलामधून निवडणूक लढवण्यासाठी रुपाली चाकणकर, दिलीप बराटे, विकास दांगट आणि मयुरेश वांजळे हे सगळे इच्छुक आहेत। आता यापैकी एखाद्या नावावर अजित पवार गटातून एकमत होणं महत्त्वाचं आहे। मयुरेश वांजळे यांना अजित पवार गटातून उमेदवारी मिळाली नाही तर मग ते मनसेतून निवडणूक लढवण्याचा विचार करतील का? इतिहासाची पुनरावृत्ती होईल का की मग अपक्ष निवडणूक लढवतील?
या सगळ्यात इथं काय होईल विधानसभा निवडणुकीत हे पाहणं महत्त्वाचं आहे. दरम्यान तुम्हाला काय वाटतं, मयुरेश वांजे यांनी निवडणूक लढवली तर त्यांचा विजय होऊ शकतो का? जर महायुतीत भाजपने इथं दावा सांगितला तर मग हा गुंता कसा सुटेल? या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. विषय आवडला असल्यास लाईक शेअर नक्की करा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीच्या यूट्यूब चॅनलला आठवणीनं सबस्क्राईब करा.